गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आहे आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्स मध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंड मध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो, तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो, मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते, गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा.
अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचे हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.